आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू. निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार ग्रॅज्युएटीचा फरक, सरकारचा मोठा निर्णय, लाखोचा होणार फायदा. 21 मे 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. जानेवारी 2016 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत निवृत्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. 7व्या वेतन आयोगानुसार ग्रॅज्युएटीची कमाल मर्यादा वाढवण्यात आल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांना त्यांचा पूर्ण लाभ मिळाला नव्हता. आता सरकारने या प्रकरणात सकारात्मक निर्णय घेत संबंधित कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटीमधील फरकाची रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 7व्या वेतन आयोगामुळे वाढली ग्रॅज्युएटी मर्यादा. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटीची कमाल मर्यादा 10 लाख रुपयावरून थेट 20 लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र ह्या निर्णयाची अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष लाभामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे 2016 ते 2024 या कालावधीत निवृत्त झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांना जुन्या मर्यादेनुसारच ग्रॅज्युएटी देण्यात आली होती. यामुळे अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. कर्मचारी संघटनांकडून ह्याबाबत वारंवार मागणी करण्यात येत होती की पात्र कर्मचाऱ्यांना वाढीव मर्यादेनुसार फरकाची रक्कम देण्यात यावी. आता मिळणार थकबाकीची रक्कम. सरकारने अखेर ह्या मागणीची दखल घेत संबंधित पात्र कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटीतील फरकाची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार संबंधित विभागाकडून पात्र कर्मचाऱ्यांची पुन्हा गणना केली जाणार असून ज्या कर्मचाऱ्यांना कमी रक्कम मिळाली होती त्यांना उर्वरित थकबाकी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. या निर्णयामुळे हजारो निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून काही कर्मचाऱ्यांना लाखो रुपयाचा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अर्ज करण्याची गरज नाही. महत्त्वाची बाब म्हणजे ह्या लाभासाठी निवृत्त कर्मचाऱ्यांना कोणतीही स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नसणार आहे. विभागीय स्तरावर संबंधित कागदपत्राची तपासणी करून प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांनी अफवावर विश्वास न ठेवता अधिकृत विभागीय सूचनाची वाट पाहावी असेही सांगितले जात आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा. मागे वाढते वैद्यकीय खर्च आणि दैनंदिन खर्चाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार आहे. विशेषतः ज्यांना ग्रॅज्युएटीमध्ये लाखोची रक्कम प्रलंबित होती त्यांच्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. सरकारकडून लवकरच याबाबत अधिकृत आदेश आणि अंमलबजावणीची सविस्तर माहिती जारी होण्याची शक्यता आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक, शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. मित्रांना शेअर करायला विसरू नका. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.